नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आता जामखंडे यांनी खूप मोठं कारस्थान केलेलं आहे आणि त्या कारस्थानातून अन्न विभाग मंत्री बनणार आहेत। आणि ज्यावेळी ही गोष्ट आता दयानंद खांडेकरांना समजलेली असते, त्यावेळी आता दयानंद खांडेकर केदारला सांगत असतात की हा जामखंडे काही चांगला माणूस नाहीये। तर आता केदार विचारू लागतो की बाबा, तुम्हाला जामखंडे बद्दल काही माहिती आहे का? तर मित्रांनो, आता त्याच वेळी दयानंद खांडेकर यांनी असा काही खुलासा केलेला आहे। त्यानंतर तारिणी केदारच्या पायाखालची जमीनच हादरली आहे। दयानंद खांडेकरांनी सांगितलं आहे की मला जेपीसी मेडिकल फॅक्टरीमध्ये अडकवणारा दुसरा तिसरा कोणीही नसून हा जामखंडे होता आणि ह्या जामखंडेलाही मिळालेली अजून अनेक माणसं आहेत आणि भेसळयुक्त औषध करण्यामागे ह्याचाही हात होता। तर मित्रांनो, आता केदारला कळलेलं आहे की आपल्या आईच्या मृत्यूला हा माणूस जबाबदार आहे। तर आमच्या आईचा खुनीही आता मिळालेला आहे। तर मित्रांनो, आता दोघांनाही कळलेलं आहे की बापूराव जामखंडेचाही मध्ये हात होता। तर मित्रांनो, ज्यावेळी तारिणी केदारला हे सगळं कळलेलं आहे, त्यावेळी आता तारिणी केदार आपल्या मिशन गृहप्रवेशासाठी सज्ज झाले आहेत। ते आता जामखंडेंचा खरा चेहरा मीडियासमोर आणत त्यांच्या विरोधातील पुरावे गोळा करत जामखंडेंना आता दयानंदच्या पायाशी आणतात। जामखंडेचा नक्की भूतकाळात काय रोल होता, त्याने असं काय केलं होतं, हे सगळं आपण आजच्या भागात पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा। चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इकडे आता तारिणी केदारने जबरदस्त असा त्या आता युक्त पनीरचा टेम्पो आता पकडला आहे। त्यामुळे आता सगळीकडे गोंधळ उडाला आहे। सोशल मीडियावर आता हीच बातमी सगळीकडे व्हायरल होत असते। तर तिकडे आता डायरेक्ट मीडिया पोचलेली असते, त्यामुळे आता खूप मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। तर मित्रांनो, आता त्याच वेळी हे सगळं क्रेडिट आता तारिणीला जात असतं, कारण एमएनएन चॅनलचं नाव मोठं केलेलं आहे। तर की दयानंदला म्हणत असते की बघितलं का दया काका, ज्या लोकांनी आपल्याला एमएनएन न्यूज चॅनलला ही बातमी दिली ती लोक खूप चांगली आहेत, त्या लोकांनी खूप चांगलं काम केलं आहे। तर आता दयानंद खांडेकर म्हणत असतात की कौशिकी, तू अगदी बरोबर बोलती, तू अगदी बरोबर दिली आहे, ती व्यक्ती खरंच खूप ग्रेट आहे, कारण आपल्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे। तर आता कौशिकी म्हणत असते की पण काका, मला एक गोष्ट लक्षात येत नाहीये, तो आवाज माझ्या जरा ओळखीचा वाटतोय। तर ती आता दयानंदचा सल्ला घेत असते। ती म्हणत असते की काका, तुम्हाला काय वाटतंय, आपण त्यांच्या विरोधात आवाज उठवू शकतो का, आवाज उठवायचा का? तर आता दयानंद म्हणत असतात की का नाही, आपण अशा माणसाविरुद्ध आवाज उठवायलाच पाहिजे। तर आता दयानंद म्हणत असतो की का नाही, जामखंडे जर का एखाद्या मंत्रिपदावर आला तर आपल्यासाठी ही गोष्ट काही चांगली नाही, विकृत माणूस आहे, त्यामुळे गोरगरिबांचा खूप मोठा कोणत्याही परिस्थितीमध्ये गरिबांना लुबाडण्याचा प्रयत्न करणार, अनेक वस्तूंमध्ये भेसळ करणार आणि त्यातून कमिशन काढणार, यामुळे गोरगरिबांचं नुकसान होणार। त्यामुळे काही झालं तरी आपल्याला या विरोधात आवाज उठवायलाच, या सगळ्यात आपल्याला भूतकाळातला बदला घ्यायची हीच खरी वेळ आहे। त्यामुळे काही झालं तरी आता जामचं नाही। तर आता कौशिकी सांगत असते की बाबा काका, असं म्हणणं होतं की आपण ह्यासाठी केदारची नेमणूक करूयात। तर आता दयानंद म्हणत असतो की कौशिकी, तू अगदी माझ्या मनातलं बोललीस, कारण केदारवर माझा पूर्ण विश्वास आहे, केदार त्याच्या विरोधात जाईल। तर मित्रांनो, इकडे जामखंडेंना कळलेलं असतं की एमएनएन चॅनल आपल्या विरुद्ध ट्रॅप रचत आहे, आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, आपली काळी बाजू जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करत असते। त्यावेळी जामखंडेंना कळलेलं आहे, त्यावेळी आता जामखंडे युवराजला फोन लावतो। तर आता युवराज म्हणत असतो की काय झालं, तुला जास्त मस्ती चढली आहे का, आता तू माझ्या विरोधात जाणार, या जामखंडेला नडणार? तर की बापू, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आणि तुम्हाला नडणार, हे कसं शक्य आहे बापू? तर आता जामखंडे खूपच चिडलेले असतात। ते म्हणत असतात की उगाच खोटं बोलू नकोस, तुझा माज उतरायला मला जास्त वेळ लागणार नाही। तर इकडे आता जामखंडे म्हणत असतो की ते मला काही चॅनल खांडेकरांचंच आहे ना, आणि खांडेकर माझी काळी बाजू मीडियासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी खांडेकरांना सोडणार नाही, मग तो कोणीही असला तरी चालेल। तर इकडे आता युवराजची तर बोलतीच बंद झालेली असते। आता युवराज पुरताच पेचात अडकलेला असतो, कारण युवराजला घरात काडीची किंमत नाही। युवराजचं एमएनएन चॅनलमध्ये खांडेंना कसं फेस करायचं हेही आता त्याला काही कळत नसतं। त्यामुळे आता जामखंडे युवराजला धमकीवर धमकी देत असतो, हे सगळं थांबव म्हणून, पण युवराजच्या हातात तर काहीच नाही। तर इकडे आता युवराजला काहीच कळायला मार्ग नसतो। युवराज म्हणत असतो की हे सगळं चाललंय तरी काय तुला, आणि इकडे आता बापू, मग माझं सगळीकडे सँडविच। तर मित्रांनो, आता तेवढ्यात कौशिकी आलेली आहे। कौशिकीने तर आता तेवढ्यात हा शब्द ऐकलेला आहे। तर आता कौशिकी म्हणत असते की मला वाटलंच ह्या सगळ्यात तुझाच हात असणार, कारण तुझे
जसे त्या ड्रग डीलर गुलाबसोबत संबंध आहेत तसे ह्या मंत्री जामखंडेसोबतही संबंध असतील. तर ती आता म्हणत असते की युवराज, अजूनही वेळ गेली नाही, तू आता सुधारण्याचा प्रयत्न कर, नाहीतर दिवस वाईट येतील. तर इकडे आता कौशिकीने ज्यावेळी युवराजला धमकी दिलेली आहे त्यावेळी मात्र युवराज थोडासा गडबडला आहे आणि जामखंडेकडे माफी मागण्यासाठी तो गेला आहे. केदार दयानंद खांडेकरांकडे आलेला आहे. दयानंद म्हणत असतो की केदार ये ना, बस ना, मला कौशिकीने सांगितलं आहे की तू मला कौशिक खंडेंना चांगलीच टक्कर देऊ शकतो, त्यामुळे मला असं वाटतंय ह्या जामखंडेची केदार विचारत असतो की पण बाबा, तुम्हाला ह्या सगळ्यात एवढा का इंटरेस्ट वाटतोय? तर आता दयानंद म्हणत असतो की गोष्टी भूतकाळातील गोष्टी आहेत ज्यामुळे मला माहिती आहे जामखंडे माणूस कसा आहे, मी त्या माणसाला चांगलाच ओळखून आहे. तर आता केदार विचारत असतो की पण बाबा, त्यांनी केलंय तरी काय? तुम्ही जर का मला त्यांच्याविषयी सगळं काही सांगितलं तर मला नक्कीच जामखंडेचा खरा चेहरा मीडियासमोर आणता येईल. त्यांनी भूतकाळातील केलेली काळी कृत्य सगळ्या जनतेसमोर येईल, भराची अद्दल घडेल. बाबा, मला सांगा भूतकाळातील त्याच्या विरोधातील काही गोष्टी, म्हणजे डिटेलमध्ये मला कळेल. तर आता दयानंद म्हणत असतो की केदार, तुला तर माहितीच आहे जेपीसी मेडिकल फॅक्टरीच्या स्कॅममुळे माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं. जेपीसी मेडिकल फॅक्टरीमध्ये जे काही भेसळयुक्त औषधं बनवण्यात आली होती त्यामुळेच माझ्या देवकीचा जीव गेला. माझ्या देवसला आहे, पण मला समजायला खूप उशीर झाला. जेव्हा मला हे सर्व शकलो नाही, पण ज्यावेळी हा जेपीसी मेडिकल फॅक्टरीचा स्कॅम झाला होता त्यावेळी मला ह्या गुलाब ड्रग डीलर आणि त्याचबरोबर ह्या मंत्री जामखंडेने माझ्या हात दगडाखाली, मी त्यावेळी काही करू शकत नव्हतो. तर आता केदार म्हणत असतो की बाबा, नक्की त्यावेळी घडलं तरी काय होतं, त्यावेळी झालं तरी काय होतं? तर आता खांडेकर म्हणत असतात की त्यावेळी जे काही घडलं होतं ते खूप भयानक आहे. त्यांनी मला तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला होता. त्यांनी माझं कुटुंब उद्ध्वस्त करण्याची मला धमकी दिली होती. त्यांनी मला अशी धमकी दिली होती, जर का हे स्कॅम मधील माझं नाव समोर आलं तर मी तुझ्या कुटुंबाला कायमचं संपवून टाकील. मला त्याच वेळी मी कोणालाही घाबरलं नव्हतं, पण मी माझ्या कुटुंबाखातर त्या माणसाला टक्कर दिली नाही. पण आता माझा बदला तू घेशील. तू आता जामखंडेंना चांगलीच टक्कर देशील. आणि ज्यावेळी मी भूतकाळात त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी काय झालं माहितीये का? त्याने तुझ्या आईचं घर जाळलं. त्यामुळे तुझी आई तुला आम्हाला सगळ्यांना सोडून निघून गेली. तर आता हे ऐकल्यावरती केदार प्रचंड पेटून उठलेला आहे. त्याला हे ऐकून खूपच मोठा धक्का बसलेला आहे. तो म्हणत असतो की बाबा, तुम्ही हे काय बोलताय? ह्या सगळ्या मागे जर का जामखंडे असेल तर त्याला तर मी आता सोडणार नाही. तर आता दयानंद म्हणत असतो की हो, त्यासाठीच आपल्याला आता त्याचा बदला घ्यायचा आहे. आता त्याला असं काही अडकवायचं आहे ज्यामुळे भूतकाळातील सगळ्या गोष्टी उघडकीस होतील. तर आता केदार म्हणत असतो की बाबा, आता तुम्ही काहीच काळजी करू नका. हे सगळं जर मला आधी माहीत असतं तर आतापर्यंत त्या जामखंडेंना मी जिवंत गाडला असतं. तर आता दयानंद म्हणत असतो की ह्याच कारणासाठी मी आतापर्यंत तुला काहीही सांगितलं नाही. मला तुझ्या हातून समोर सगळ्या पत्रकारांचं काही उघडा नागडा करायचं. त्याने भूतकाळातील केलेली सगळी कृत्य जनतेसमोर आली पाहिजे. त्याची बोलती बंद करायची. त्याच्याकडे बोलायला काही शिल्लकच ठेवायचं नाही. ती केदार, तारिणी, त्याचबरोबर कौशिकी हे तिघे मिळून आता जातात, ज्यामुळे तो आता अडकला. तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.